तर विशेष तीर्थदर्शन यात्रा ही अतिशय सुंदर स्तुत्य उपक्रम आहे. काय काय कल्पना आहे सध्या? राज्याचे मुख्यमंत्री आणि आधुनिक श्रावणदार श्री एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो की मी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. कारण गेल्या 2 वर्षापासून मी पाठपुरावा करत होतो की राज्याची जे गोरगरीब ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मनातल्या इच्छा असताना सुद्धा त्यांना तीर्थक्षेत्रामध्ये जाता येत नाही. भले तो मुसलमान असू द्या, हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या किंवा अन्य जातीचा असू द्या, प्रत्येकाला आपल्या ह्या जो धर्म आहे त्या धर्मानुसार तीर्थक्षेत्राचं यात्रा करणं गरजेचं वाटत असतं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे तो करू शकत नसतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली त्या घोषणेच्या माध्यमातून ह्या योजनेची अंमलबजावणी राज्य शासन करणार आहे आणि किमान 10,000 लोकांना तरी वर्षातून त्याचा फायदा होईल. यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे ज्येष्ठ नागरिक जे आर्थिक परिस्थितीने रंजलेले आहे अशा लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे आधुनिक श्रावणबाळ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेता येईल, त्यांचं मी मनापासून अभिनंदन. धन्यवाद सर. आपल्या सोबत होते विशेष म्हणजे प्रताप सरनाईक हे यांनी सांगितले की या ठिकाणचं तीर्थदर्शन यात्रा जी आहे हे या ठिकाणी महाराष्ट्रातील बऱ्याचशा वृद्धांसाठी ही खूप कामी येईल आणि ही आज घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि विशेष म्हणजे हीच मागणी प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी केली होती आणि ती मागणी आता पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत आणि तीर्थदर्शन यात्रा ही सगळ्यांसाठी लागू असेल आणि ती लवकरच सुरू होईल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामॅन देवाशिष कुमार, मिथिल तिरशेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई.